त्यामुळे त्याच्या भोकण्याने काहीच होत नाही. छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस आहे. आदिवासी समाज गप्प बसत नाही, ओबीसी सुद्धा गप्प बसणार नाही. आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार. कोणी अडवाई मुंबईत मराठी जाणार आहेत आणि ह्यावेळेस पहिल्यापेक्षा 5 पट जाणार आहेत. आता तर मराठ्याला कोणी रोखू शकत नाही. अरे काय कोण अडवतंय तुला? पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर, अंतर्गत काय सराटीमध्ये, मुंबईत कर, दिल्लीत कर. अरे लोकशाही आहे, परंतु नियमानं. अरे घेतलं धक्का लागून देत, काय धक्का नाही लागून देत, घेतलं आम्ही, आमचं हक्काचं आहे. पागल सारखं करू नको. तुला मंत्रिपद मिळालंय ना, गप तुकडे मोडून खाय तू. आता असं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं, दिलं. तिकडचे काही लोक जे आहेत तेलंगणाच्या अंत्या भागातून जे आहेत, ज्यांच्याकडे पूर्वीचे काही सर्टिफिकेट होते कुणबीचे, ते दिली. आज मराठ्यांच्या आणि ओबीसी माणसात माणूस जर ठेवलं नसेल तर छगन भुजबळने ठेवलं. तू आम्हाला नेम शिकू नको, आमचं सगळं नेमात चालू आहे. माहिती असेल मला खरं बोलायची सवय. मग ते पुन्हा पचका होतो. मग ते त्यांचं सर्क्युलर पडलेलं आहे, काहीतरी दौरा असतो प्रोग्राम, त्याच्यात की आम्ही भेटायला चाललोय आणि चर्चेसाठी, म्हणून असं आहे. आम्ही पाठवले वाटतं नाही सांगता येईल. तर ते काय बोलले, खरं बोलले का खोटं आपल्याला माहित नाही, पाठवलंय की नाही. परंतु त्यांच्यातला जो प्रामाणिकपणा दिसला चर्चेतला आम्हाला, तेवढं मात्र भावलं की ते मुख्यमंत्र्याला सांगतो बोलले. तेच आलेत, आम्ही बोलवलेलं नाही, हे मात्र क्लिअर. आम्ही बोलवलेलं नाही. आता ते करतील चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकल्यानंतर याच्यात काही मार्ग निघत असेल तर माघार होणार का? नाही, मला अंमलबजावणी पाहिजे. मुंबईत जाऊन काय करायचं आम्हाला? आरक्षण घ्यायचं. इथं देत असले तर आरक्षण पाहिजे, तरी मुंबई जाणार आहेत आम्ही. गुलाल घेऊन जाणार. मग दिलं तरी जाणार, नाही दिलं तरी जाणार. दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला, कौतुक करायला, गुलालाच्या ट्रका, फुलाच्या ट्रका, इकडूनच जे शिप्याने येणार आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी, तरी जाणार. मुंबईला जाणार हे पक्क आहे. कोणी अडवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार. मुख्यमंत्री नाव न घेता म्हणतायत आरक्षणापेक्षा यांना मी सत्तेवर राहणं हे जास्त प्रिय होतं. मी सत्तेवर राहून असं वाटतंय. नको केलं असतं का? जर असं वाटतंय, किती माणूस दल बदलू असावा, किती विचार बदलणारा असावा. हे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. जिवंत उदाहरण. किती माणूस या बॉर्डर थुका आणतो. हे आमच्या ग्रामीण भागात म्हणलं जातं एकमेकाला, काय तू दल बदलणार आहे रे, हमेशा चिंडी खेळतो डाव. जिंकला तरी रडायचं, नाही जिंकला तरी रडायचं. म्हणजे ह्या बॉर्डर थुका घेणं म्हणते त्याला. कारण हे असं वागू नये. नागरिक प्रथम येते, पालकत्व राज्याचं, आणि असं बोलायचं की मी सत्तेवर राहू नको वाटतं. तर सत्तेवर जर तुम्हाला ठेवायचंच नसतं तर मराठ्यांनी निवडूनच दिलं नसतं ना. मराठ्याच्या मताशिवाय मुख्यमंत्री झाले का? काय गप्पा आणता? आहेत ते भाजपचे आमदार, खासदार, मंत्री पाडून टाकतात आणि पुढच्या निवडणुकीत सगळे मग नगर परिषदच्या, जिल्हा परिषदच्या मग मराठी असेल सगळे साफ करून टाकत असतात. मग तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री दोन डाव खेळत आहेत, मग याच्यात मार्ग निघेल असं कसं होऊ शकेल? आम्ही काढणार आहेत. त्यांना काढायचं की नाही मला नाही माहिती. आम्ही काढणार आहेत. आम्ही मुंबईत जाणार आहेत, आरक्षणच घेणार आहे. त्यांच्या मनात काय आहे ते आम्हाला नाही माहिती, पण आमच्याकडून शांतता आहे. आम्ही शांततेत मुंबईत जाणार आहेत. सगळे आरक्षण घेऊन येणार आहेत. त्यांना जाळपोळ करायची, धिंगाणा करायचा ते करतील. आम्ही नाही करणार. आम्ही पोलिसाच्या गाडीत उचलून टाकणार त्याला. ते जाळपोळ करणाऱ्याला धिंगाणा करणार. आमचं पोरग करू शकत, पण मुंबईत जाणार आणि आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार. कोणी अडवाई मुंबईत मराठी जाणार आहेत आणि ह्यावेळेस पहिल्यापेक्षा 5 पट जाणार आहेत. आता तर मराठ्याला कोणी रोखूच शकत नाही. तुम्ही आम्हाला अपमान केलाय, डवचिलय, खुनशीपणानं वागणूक दिली. आम्ही सत्ता देऊन आमच्याच पोराबाळाचं तुम्ही वाटवं करायला लागलात म्हणल्याच्या नंतर आता मुंबईत आम्ही घुसणार आहेत 100%. कोणी अडवाई होती त्यांनी बोलून दाखवलं ना. पोलीस बघते म्हणजे देवेंद्र फडणवीस बघते. आम्ही पोलिसाला दोष नाही देणार. देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, बाबा तुम्हाला वाटतंय त्या गैरसमजातून तुम्ही पहिलं बाहेर पडा. सत्ता येईल, माझं पोलीस आहे, मराठ्या पुढे काही टिकणार नाही. तुम्हाला राज्यात कोपऱ्यात सुद्धा फिरून देणार नाही. एका पोराला काठी लागली ना, राज्यातल्या कोपऱ्यात नाही फिरून देणार. तुमचे नेते, आमदार, मंत्री सुद्धा नाही फिरणार. आयुष्यातून भाजपाला उठवू नका. तुमच्यामुळे मोदी साहेब सुद्धा डाग लागणार, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या एखाद्या पोराला डोचून टाका मुंबईत, मग तुम्हाला कळेल पुढे काय असते. अनेकांच्या कुणबी नोंदी सापडल्यात, मग त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतं. मुद्दाम मराठ्यांचं कल्याण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं प्रमाणपत्र देऊ नका, व्हॅलिडिटी देऊ नका, यांचं वाटोळ होऊ द्या. म्हणून तो मराठा खरबडून जागा झालाय ना. त्यांच्या पोटातलं ओटावर आलं. मी 6-7 महिने शांत होतो, काहीच बोललो नाही. कारण आम्हाला अपेक्षा होती मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली. धनगरासारखं ते मराठ्याला फसवायचे नाहीत. धनगरांना पण फसवलं. आरक्षण देतो म्हणून 15 वर्ष झाले. आता पहिल्याच कॅबिनेटला देतो म्हणली होती. तसंच मराठ्यांना सुद्धा मराठ्यांनी सत्ता दिलेली, फसवलंय. म्हणून मराठा आता जागा झालाय आणि त्यांना वाटतंय त्यांचे प्रमाणपत्र शोधायचे नाही, यांचा रेकॉर्ड शोधायचा नाही, हेल्प द्यायचे नाही, वाटोळ करायचं, आरक्षण द्यायचं नाही. आम्ही घेणार आहेत. आता लक्ष्मण हाके म्हणतायत की जरांगे पाटील मुंबईला दंगल करण्यासाठी ते मी कोणाला नाही मोजित आणि उत्तर देत नाही. कसल्याला महत्व नाही द्यायचं. ते सरकारचे असतं. लक्ष्मण हाकेंचे वक्तव्य देवेंद्र फडणवीसनी काही लोक असे पळून ठेवलेले आहेत
काही वकील येतं, काही असे येतं. ती वेळ आली की त्यांच्या काही आमदार येतं, ते सुरू करतात बोला. देवेंद्र फडणवीस सांगितल्याशिवाय ते बोलत नाहीत. ते बोलतात म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलतात असं समजायचं आणि मराठ्यांनी कामाला लागायचं. आपल्या लेकराच्या न्यायासाठी मराठ्यांनी तुटून पडायचं सगळ्यांनी. हा, गप नाही बसायचं. मार्गात काही बदल झालेला आहे का आणि कशा स्वरूपाचं म्हणजे आता आंदोलन करणार आपण तिथे गेल्यानंतर? हो, मार्ग आहे तोच आहे, फक्त थोडा बदल आम्ही असा केलाय की आंतरवालीहून आम्ही पैठण मार्गे जाणार आहे. तोच रूट आहे. शेवगाव मार्गे पांढरी पुलावून अहिल्यानगरहून आळा फाटून शिवनेरी किल्ल्यावरती पहिला मुक्काम आहे आमचा. आम्ही माळशेज घाटातून कल्याणला जाणार होतो. फक्त कल्याण करते आमचं. माळशेज घाट खूप कठीण आहे. एखादी गाडी जर बिघडली तर पोरांना मागच्या सगळ्या लाखो गाड्या बंद पडू शकतात. पोरं म्हणले आम्ही उठलून गाडी बाजूला ठेवू, तर ठेवायला सुद्धा जागा नाही. पंक्चर झाली, कोणाला चहा प्यायची तलब झाली तरी 50-60 किलोमीटर रोखायचं नाही, सुनसान आहे. मग 10 फुटावरचं सुद्धा दिसत नाही, इतकं धुकं आहे ढगाचं तिथं. त्यामुळे अडचणी येऊ शकतात. हे आमच्याच शिष्टमंडळाने सांगितलं. आमचं एक पथक आम्ही पाठवलं होतं शिष्टमंडळ मुंबईला, त्यांनी सांगितलं. म्हणून आता यावेळेस आम्ही शिवनेरीचा मुक्काम करू. शिवनेरीहून चाकणला जाणार राजगुरू मार्गे, राजगुरू खेड मार्गे आम्ही चाकणहून तळेगाव लोणावळ्याहून वाशीहून चेंबूर आणि आझाद मैदान असा मार्ग आहे. फक्त कल्याण कटतंय, एकच गाव कटतंय, समजा एक शहर कटतंय. बाकी जसाल तसं फक्त एक 10-12 किलोमीटर वाढतंय. असं तितकंच आहे, किलोमीटर वाढत नाही काही नाही, असं पण तितकंच आहे. त्यामुळं नावीला जाणं चाकण मार्गे जावं लागतं. नवनाथ वाघमारे म्हणतायत कुठलंही इलेक्शन आलं की मनोज जरांगे आंदोलनाचा मुद्दा घेऊन रिंगणात येत आहे. आता हे कोणी मध्ये चिरगुट साठी लोक असे पाहिजे, महत्व पाहिजे त्यांना, महत्व द्यायचं किती काय द्यायचं. हे असले मुंबईत आंध्र दिल्लीत कर कुठेही कर, सगळं नियमात कर, त्याला पण अडवले. तुला कोणी विचारलं का तू आम्हाला शिकवायची गरज आहे का? लोकशाही, संविधान, कायदा तू शिकवायची गरज नाही आम्हाला. कारण इतक्या नासक्या माणसाकडून आम्हाला नियम शिकायची गरज नाही. ज्यांनी जातीजातीतला माणूसच ठेवला नाही. जातीजातीत माणसं गुन्हेगोविंदाने नांदत होते. ते सगळ्यात मोठा विघातक माणूस ज्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण केला ते छगन भुजबळ आहे. त्याच्यावरती मी काही बोललो होतो का? त्याला काही बोलायची गरज आहे का? तो प्रत्येक वेळेस ओबीसीचा ठेका घेतला म्हणतो, ओबीसीच वाटोळ करतो. आज मराठ्यांच्या आणि ओबीसीत माणसात माणूस जर ठेवलं नसेल तर छगन भुजबळने ठेवलं नाही. तो आम्हाला नेम शिकू नको. आमचं सगळं नेमात चालू आहे. मुंबईला आम्ही नेमात जाणार आहेत, जालन्यात पण आमचं नेमातच आहे. कुठे गेलो तरी आम्ही नियम आणि लोकशाही आणि कायदा सोडून करत नाही. तो आम्हाला शिकवायची गरज नाही. तू माणसात माणूस ठेवला नाही ओबीसीचा, याचं पाप तुझ्या डोक्यावर आहे आणि याचं तुला फळ भोगावं लागणार आहे. कारण तो गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठा माणसात माणूस न ठेवला, कारण तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तो ओबीसीत मराठ्यात वाद लावल्याचं काम ओबीसीचा मराठ्याचा खरा शत्रू असेल तर ते छगन भुजबळ आहे. ओबीसी आरक्षणासाठी तुम्ही ठाम आहात, मात्र छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागू द्या. अरे घेतलं, धक्का लागून देत. तू काय धक्का नाही लागून देत? घेतलं आम्ही. आमचं हक्काचं आहे. नोंदी आहेत, गॅजेट आमचे हक्काचे आहेत. तिन्ही पण आम्ही घेतलंय. मराठा आणि कुणबी 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, सिद्ध झालंय. त्यामुळे आम्ही घेतलंय. तू उगाच शाणार आहे, आणखीन बी शाना हो. पागल सारखं करू नको. तुला मंत्रिपद मिळालंय ना, गप तुकडे मोडून खाय. तू आता तू भोकायचं काम करू नको. तुझ्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत येईल आणि तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्यामुळे पुन्हा अडचणीत येईल. तू आपलं नीट राह, दुसऱ्याला शिकू नको. तुझं भागलंय आता. ओबीसी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही असा इशारा छगन भुजबळ. आता त्याला काही डोकं आहे का नाही? कशाला मंत्री केले त्याला अजितदादांनी? काही कळतच नाही. अरे मराठ्याच्या नोंदी सापडल्या. मराठी ओबीसीत जाणार आहेत, ते बी फडणवीस सरकारलाच न्यावं लागणार आहेत. मराठ्यांना न्यावाच लागणार आहे, कारण आमच्या नोंदी सापडल्या. आमची जर जमीन सापडली 7/12 तुम्ही कसं काय देत नाहीत? त्यामुळे त्याच्या भोकण्याने काहीच होत नाही. छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस आहे. मग संपलेला असताना काय करायचं? राजकीय स्वार्थ कसा साधायचा? तर मग तो मराठ्यात आणि ओबीसीत माणूसात माणूस ठेवायचा नाही. आणि सगळ्या ओबीसीने ओळखलाय. त्यांनी एकदा बोलून दाखवलेलं आहे. त्यांनी स्वतः एकदा की ओबीसी कुठल्या तरी सभा होती, त्याची सभेला लोकच नाही आले आणि नुसते खुर्च्याच मोकळ्या होत्या. तेव्हा मला तुम्हाला येता सुद्धा येत नाही, कारण लोकांनी ओबीसीने ओळखलं हे मराठ्याचे आणि ओबीसीचे विनाकारण वाद लावतोय, नाराजा पसरतोय, एकमेकाच्या दुश्मन्या करतोय आणि याचा राजकीय स्वार्थ साधतोय. आता मंत्रिपदासाठी ओबीसी म्हणतो आणि एकदा मंत्रिपद मिळालं की ते ओबीसीच्या बाजून बोलतच नाही. त्यामुळे ते लोकांच्या लक्षात आलं ओबीसीच्या. ओबीसी आणि मराठा गावखेड्यात एक राहणार आहेत. माझं नांदेड नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्याला आव्हान आहे. ओबीसी मराठ्यात यांनी या 4-5 जणांनी ज्यांनी ठेका घेतलाय देवेंद्र फडणवीसांचं ऐकून, ह्या भुजबळ सर यांचं ऐकून ओबीसी मराठ्यात अजिबात वाद करायचा नाही. आपण दोघांनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. ओबीसी बांधवांनाही सांगतो, तुम्ही विरोध केला तरी आम्ही आरक्षणात जाणार आहेत, नाही केला तरी जाणार आहेत. त्याचं कारण आमच्या नोंदी आहेत आणि आमच्या लेकराबाळाचं वाटोळं व्हावं
असं एकाही ओबीसीला वाटत नाही. जरांगेंनी इशारा दिलाय 29 ऑगस्टला ओबीसी मधून आरक्षण घेणार मुंबईला जाणार कोणी आडवे. अरे काय कोण आडवं येतंय तुला? पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर, आंतरवाली काय सराटीमध्ये, मुंबईत कर, दिल्लीत कर. अरे लोकशाही आहे, कुठेही कर. परंतु नियमानं, ज्या संविधानानं तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे, उपोषण करण्याचा, लोक जमवण्याचा, भाषण करण्याचा, त्याच संविधानाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावर एकमेकाने तेवढं लक्षात ठेव. मनोज जरांगे पाटील नेहमी उपोषण करतायत. 2 महिने झाले, 6 महिने झाले, त्याच्या मागण्या त्यात पूर्ण होत नाही. शासन मुद्दाम लक्ष देत नाही असं वाटतं. असं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं, दिलं. तिकडचे काही लोक जे आहेत तेलंगणाच्या अंत्या भागातून जे आहेत, ज्यांच्याकडे पूर्वीचे काही सर्टिफिकेट होते कुणबीचे, ते दिले. काय आता आणखीन काय पाहिजे? परंतु प्रत्येक घटक जो आहे हा आपापल्या गोष्ट आपल्या, आता उद्या दलित समाजाच्या याच्यामध्ये कोणी घुसायला लागलं तर दलित समाज गप्प नाही बसत, आदिवासी समाज गप्प बसत नाही, ओबीसी सुद्धा गप्प बसणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या दरवाजात लोकशाही तडफडते, तिकडे लक्ष द्या. सरन्यायाधीशांना असं ठाकरेंनी विनंती केली आहे. दिवसाढवळा पक्ष फोडले जात आहेत. ठीक आहे, पुढे सगळ्या जगाने जे जे काय बोलले त्याचं उत्तर भरा. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे 29 ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक जिल्ह्यात समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची तयारी करीत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाण्यावर ठाम आहे. मराठ्यांची पोरं आता थांबणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय कुणाचंही ऐकणार नाही, तशी मनस्थिती सध्या समाजाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावं. आम्ही मुंबईला येत नाही, आरक्षण जाहीर केलं तर आम्ही मुंबईला जाणार नाही, उगीचच आम्ही कोणाला टार्गेट का करू, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी आता खोचक शब्दात टीका केली आहे. पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की कोण अडवतं तुला? जालन्यात कर, अंतरवालीत, सराटीत कर, मुंबईत कर, दिल्लीत कर. देशात लोकशाही आहे, कुठेही आंदोलन करू शकतो. परंतु ज्या संविधानाने तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे, उपोषण करण्याचा, लोक जमवण्याचा, भाषण करण्याचा, त्या संविधानाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे वेगवेगळे घटक आहेत त्यांनी एकमेकांवर कुरगोडी करता कामा नये. तेवढं लक्षात ठेवावे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलंय. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं, ते दिलेलं आहे. तेलंगणाच्या काही भागातील लोक आहेत जी कुणबी प्रमाणपत्र द्यायची होती ती दिलीत. आणखी काय पाहिजे असे विचार ना करत प्रत्येक घटक जो आहे तो आपापल्या गोष्टी सांभाळत आहेत. दलित समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न केला तर गप्पा बसणार नाही. आदिवासी समाज गप्पा बसेल का? तर नाही. ओबीसी समाजही गप्पा बसणार नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय. दरम्यान सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की माझ्यासमोर सूरज चव्हाण यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यांना अनेक वर्ष पक्षात काम केलंय. त्यांची चूक झाली, त्यांची माफी मागितली आहे. कारण काही लोकांमुळे त्यांना महत्वाच्या पदांवरून दूर करणे किंवा त्यांना शिक्षा देणे, कायमस्वरूपी लांब ठेवणे हे योग्य नाही, असं त्यांनी म्हटलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.